म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांचा संग, संतांचे पाय आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचे आहेत. कुठल्या कोह्याना निमित्ताने संतांचा संग आपल्या जीवनामध्ये घडावा. गावबासारखा मट्ट बुद्धीचा प्राणी पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने नाथमारांच्या घरी आला. पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने हो, दारिद्र्यानं गांजलेलं माहिती होतं. नाथमाराच्या घरी रोज पुरणपोळी असते. प्रवचन सुटले. पोरगजी रमलं 6 महिने तिथंच रमलाय साहेब नाथमारांच्या वाड्यात. कोण? गावबा. गावबा म्हणजे फक्त खावबा. त्याला काय लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. असा मठ्ठ बुद्धीचा ट ठ आणि ढ वर्गातला. नाथ महाराज म्हणले 6 महिने झालं पोरग इथंच वाड्यात आहे. काय नाव तुझं? गावबा. अरे म्हणले घर पेरू तुला काय? नाही म्हणलं इथंच लय करमायला लागले. नाथ महाराज म्हटलं बरं झालं याला गोडी लागली प्रवचनाची. आता याला काय ह्याची प्रवचनाची गोडी? याचं प्रेम म्हणजे पुरणपोळीवर प्रेम. नाथ महाराज म्हणले म्हण भानुदास एकनाथ, म्हण रामकृष्ण हरी. ते म्हणायचं पुरणपोळी. आता त्याचं प्रेम पुरणपोळीवर. कशाची रामकृष्णाने ह्याची काय? पण असू द्या. त्याची निष्ठा कशावर आहे? नाथमारांच्या पुरणपोळीवर. निष्ठा महत्वाची. निष्ठा नसेल तर काय उपयोग नाही. निष्ठा महत्वाची आमच्या जीवनामध्ये. निष्ठा असली ना तरुण जाते महाराज. निष्ठा आमची निष्ठा नाही. निष्ठा निष्ठी ही ना येतं जरा बाहेरून. जे जात आहे ती जेवायचे ते संध्याकाळी पुन्हा